बदलती जीवनशैली आणि वातावरणातील बदलामुळे मनुष्याची प्रतिकारशक्ती कमी होत आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये आजारांचं प्रमाण वाढताना दिसतंय. दूषित पाणी, फास्ट फूड, अस्वच्छता यामुळे आजारांची उत्पत्ती होताना दिसते. या वेगवेगळ्या आजारांचं निदानही अत्याधुनिक मशीनद्वारे करता येत असल्यानं उपचार करणंही आता सोपं होत आहे. उपचार वेळेत न झाल्यानं आजार बळावतात. यासाठी अशा मोफत तपासणी शिबिराच्या माध्यमातून आजारांचं निदान वेळेत झाल्यास त्यावर उपचार करणं सोपं होणार आहे. त्यामुळं अशा शिबिरांची गरज आहे असं प्रतिपादन डायबेटॉलॉजिस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अशफाक पटेल यांनी केलं. अलकरम हॉस्पिटलच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 3 दिवस मोफत सर्वरोग आरोग्य शिबिर, निदान आणि उपचार करून रुग्णांना औषधही देण्यात आली. या शिबिरामध्ये प्रत्येक दिवशी 40 ते 50 रुग्णांनी याचा लाभ घेतला. रुग्णांची तपासणी डॉक्टर अशफाक पटेल यांनी केली. रक्त आणि शुगर तपासणी महेश सानप, शिफा शेख, विशाल काळे, दानिश खान, मुस्कान शेख यांनी केलं. यावेळी डॉक्टर झहीर मुजावर आणि डॉक्टर सय्यद खुसरो, डॉक्टर के व्यंकटेश, शेर शेख आदी उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये हॉस्पिटलचे डॉक्टर झहीर मुजावर म्हणाले की विविध आजारांची उत्पत्ती हवा, पाणी, खाण्यात होताना दिसतीये. धकाधकीचं जीवन, वेळेवर न जेवणं, दूषित अन्न, पाणी, कोल्ड्रिंक, फास्ट फूड यामुळे बऱ्याच जणांना पोटाचे विकार होतात. यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार हा महत्त्वाचा आहे. प्रत्येकानं आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज आहे. तसंच छोट्या व्याधीकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या आजारांवर वेळीच निदान होऊ शकतं. यासाठी मोफत तपासणी शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचं काम अलकरम हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. या शिबिरात हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफ, टेक्निशियन, कर्मचारी यांनी सहकार्य केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शेर शेख यांनी केलं तर आभार एजाज तांबोळे यांनी मानले. यानिमित्त शिबिर आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये सर्व रोग निदान, डोळे तपासणी आणि आम्ही मोफत रक्त तपासण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये खूप पेशंटनी याचा लाभ घेतला. जवळपास 1000 रुपयापर्यंतच्या तपासण्या आम्ही मोफत केल्या आहेत आणि सर्व रोग तपासणी केली आहे, ज्यामध्ये लांबून लोकांनी आले, याचा भरपूर फायदा घेतला आणि हे असे काम आम्ही नेहमी करत राहणार आहोत. तर यासाठी आम्ही अलकरम हॉस्पिटल आणि पटेल स्पेशालिटी क्लिनिक या दोघांमार्फत आम्ही हा उपक्रम केला आहे आणि भविष्यात पण आम्ही असे उपक्रम करत राहू. त्यामुळे आम्हाला अशी संधी मिळत राहावी आणि लोकांकडून प्रतिसाद मिळत राहावा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. NTV न्यूज मराठी, अहमदनगर.